हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्लोरिश लर्निंग. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. चला तर मग आज आपण इयत्ता 7वीचा पाठ 3 मसावी लसावी शिकूयात, समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात. आज आपण सरासंच 13 सोडवणार आहोत. सरासंच 13 मध्ये आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे काय, तर लघुत्तम सामायिक विभाज्य. तर आपण याआधी मसावी कसा काढायचं ते पाहिलं. आज आपण या सरासंच मध्ये लसावी कसा काढायचा ते पाहूया. तर इथे प्रश्न 1 मध्ये आपल्याला 10 उदाहरणे दिलेली आहेत. तर हे आपल्याला जे उदाहरण दिले त्यांचा आपल्याला ह्या ज्या संख्या आहेत त्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. चला तर मग सोडून पाहूयात. तर पहिली संख्या आहे 12 आणि 15. तर आपण काय करणार आहोत, आधी 12 आणि 15चे मूळ अवयव पाडून घेऊयात आणि त्यानंतर काय करूया, त्यांचा लसावी काढूया. 12चे अवयव काय होतील, 2 गुणिले 6. त्यानंतर पुन्हा काय होईल, पुन्हा इथे 6चे अवयव मिळतील. काय होईल, 2 गुणिले 3. 3 दुनी 6, 6 दुनी 12. तसेच आता 15चे अवयव पाडून घेऊयात आपण. काय होईल, 15ला 2ने भाग जात नाही, 3ने भाग जातून 3 गुणिले 5. हे झाले 15चे अवयव आणि हे 12चे अवयव. इथे आपल्याला मूळ संख्या मिळाली आहे, त्यांचे पुन्हा अवयव पडत नाहीत. आता इथे सामायिक अवयव 3 आहे. मग 3 हा काय होईल, त्यांचा मसावी होईल. पण आपल्याला ते काय काढायचं आहे, लसावी काढायचं आहे. म्हणून लसावी बरोबर काय होईल, या सगळ्या संख्यांचा गुणाकार. आता 2 इथे नाही आहे, इथे आहे, पण त्यानंतर 3 दोन्हीमध्ये आहे, त्यामुळे आपण ते एकदाच घेऊयात. गुणिले 5. तर मसावी काढत असताना आपण काय करत होतो, तो दोन्हीमधील सामायिक अवयव इथे घेत होतो आणि त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी. लसावी काढताना सामायिक अवयव तर आपण घेणार आहोतच, पण त्याशिवाय जे इतर अवयव जे आपल्याला मिळतात ते सुद्धा आपण त्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्या सगळ्यांचा आपण ते गुणाकार करणार आहोत. तर काय होईल यांचा गुणाकार, 2 गुणिले 2 4, 4 त्रिकम 12 गुणिले 5. तर 12चा पाडा येतो तुम्हाला, 12 पंचे किती, 60. म्हणून 12 व 15 यांचा लसावी 60 आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये 6, 8 आणि 10 या 3 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर त्यांचे सुद्धा आपण असेच अवयव पाडून घेऊयात आणि मग त्यांचा काय करूयात, आपण लसावी काढूयात. तर 6चे काय अवयव मिळतील, 2 गुणिले 3. 8चे काय मिळतील, 2 गुणिले 4. पुन्हा काय होईल, 2 गुणिले, या 4चे पुन्हा अवयव मिळतील, हो ना, 2 गुणिले 2. त्यानंतर 10चे काय अवयव मिळतील, 2 गुणिले 5. तर या प्रकारे आपण तिन्हीचे अवयव मिळवलेले आहेत. आता लसावी काढूयात. लसावी बरोबर काय होईल, आता तिन्हीमध्ये सामायिक अवयव फक्त हा 2 आहे, पण तो 2 आपण आधी लिहून घेऊयात. त्यानंतर इथे 2 वेळा आलेला आहे, ते 2 सुद्धा आपण 2 वेळा लिहून घेऊयात. त्यानंतर हा 3 आणि हा 5. म्हणजे लसावी काढताना आपण सामायिक असलेले सगळे अवयव आणि इतरही जे आपल्याला अवयव मिळतात ते सगळे आपण इथे घेऊन त्यांचा गुणाकार करत आहोत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यांचा गुणाकार करूयात. काय होईल, 2 गुणिले 2 4, 4 दुनी 8, 8 त्रिक 24, 24 पाचा 120. असा एकदम तुम्ही पूर्ण गुणाकार करू शकता किंवा म्हणजे सुटा पण त्याचा गुणाकार करू शकता. 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60, 60 दुनी 120. कसाही गुणाकार केला तर आपल्याला 120 हे उत्तर मिळतं. म्हणून 6, 8 व 10 यांचा लसावी 120 आहे. यानंतर पुढच्या संख्या आहेत 18 आणि 32. आता आपण 18चे जे अवयव मिळवूया आणि 32चे सुद्धा अवयव मिळवूया. 18चे अवयव काय होतील, तर 2 गुणिले 9. पुन्हा काय होईल, 2 गुणिले, आता 9चे अवयव मिळूयात. 9चे अवयव काय होतील, 3 गुणिले 3. हे काय झाले 18चे अवयव. यानंतर 32चे अवयव काय होतील, 2 गुणिले 16. पुन्हा काय होईल, 2 गुणिले 8. पुन्हा काय होईल, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4. आपण ह्या 4चे अवयव मिळूयात. काय होईल, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. हा जर गुणाकार केला तर आपल्याला 32 मिळाला पाहिजे. बेतून 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32. म्हणजे आपले अवयव बरोबर आहेत. आता लसावी बरोबर, आता हा 2 फक्त एक वेळाच हा 2 आपल्या इथं सामायिक मिळालेला आहे. हा 2 आपण लिहूयात. त्यानंतर हे 4 वेळा जो 2 आलेला आहे ते सगळे 2 लिहूयात. त्यानंतर 3 सुद्धा 2 वेळा मिळालेला आहे, तो 3 सुद्धा 2 वेळा आपण ते लिहित आहोत. आता या सगळ्यांचा गुणाकार करूयात. काय होईल, बेतून 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32 गुणिले 3 त्रिक 9.
अशा पद्धतीने आपण जर गुणाकार केला तर आपल्याला गुणाकार करणं थोडं सोपं जातं. तर काय होईल, 9 दुनी 18, हातच्या 1 येईल, 9 त्रिक 27 आणि 28, म्हणजे लसावी काय मिळालं आपल्याला 288. म्हणून 18 व 32 यांचा लसावी 288 आहे. असा तोंडी तुम्हाला इथे गुणाकार करता आला पाहिजे. यानंतर पुढच्या संख्या आहेत 10, 15 आणि 20. 10च्या वेळी आपल्याला काय मिळतील तर 2 गुणिले 5. 15चे काय मिळतील तर 3 गुणिले 5. आणि 20च्या वेळी काय मिळतील 2 गुणिले 10. पुन्हा काय होईल 2 गुणिले 2 गुणिले 5, कारण ते 10च्या वेळी आपल्याला मिळालेले आहेत. आता याचा लसावी बघा, इथे आणि इथे 2 आपल्याला सामायिक मिळाले आहे. तो 2 आपण ते एकदा घेतला. त्यानंतर 5 सुद्धा हा अवयव आपल्याला सामायिक मिळाला आहे, तो 5 घेतला. त्यानंतर उरले किती, हा 1 2 आणि हा 3. ते आपण सगळे त्यांचे अवयव घेतलेले आहेत. त्यांचा गुणाकार करूयात. हा गुणाकार किती मिळेल आपल्याला, 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60, किंवा 2 दुनी 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60. म्हणून 10, 15 व 20 यांचा लसावी 60 आहे. यानंतरच्या संख्या आहेत 45 व 86. तर 45चे अवयव मिळूयात. काय होईल, 2 ने त्याला भाग जात नाही, 3 ने जातो बघा. मग 3 गुणिले काय होईल 15. पाडेपाठ असेल तर पटकन तुम्ही सोडवू शकता. पुन्हा काय होईल 3 गुणिले, आता 15च्या वेळी काय मिळतील 3 गुणिले 5. यानंतर 86च्या वेळी मिळूयात. 86ला 2 ने भाग जातो, समसंख्या आहे ही. मग काय होईल 2 चोक 8, 2 त्रिक 6, 43 जुनी 86. पण आता 43 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे याचे पुन्हा अवयव आपल्याला मिळत नाहीत. लसावी काय येईल याचा, आता लसावी म्हणजे आता हे सगळ्या सामायिकचे अवयव आहेत. यांची आपण काय करू, त्यांचा गुणाकार करूयात. मग काय होईल 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 43. काय होईल 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 पाचे 90 गुणिले 43. पुन्हा काय होईल, आता इथे 0 आहे, हा 0 आहे तसा येईल. 9 त्रिक 27, 2 इथे राहतील, 9 चोक 36 आणि 2 38. तर लसावी आपल्याला काय मिळालं आहे 3870. तर असा तोंडी गुणाकार तुम्हाला करता आला पाहिजे. 0 जर असेल 2 संख्यांमध्ये तर 0 आपण तसाच ठेवतो आणि त्या संख्येचा गुणाकार करतो. ही गोष्ट तुम्ही पण लक्षात घ्या. म्हणून 45 व 86चा लसावी 3870 आहे. पुढच्या संख्या आहेत 15, 30, 90. 15च्या अवयव मिळूयात. 15च्या वेळी काय मिळतील आपल्याला 3 गुणिले 5. त्यानंतर 30च्या वेळी काय होतील 2 गुणिले 15. पुन्हा 2 गुणिले 15च्या वेळी 3 गुणिले 5. त्यानंतर 90च्या वेळी काय मिळतील 2 गुणिले 45. बरोबर काय होईल आता 2 गुणिले 3 गुणिले 15 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. 5 त्रिक 15, 15 दुनी 15 त्रिक 45, 45 दुनी 90. त्यानंतर लसावी बरोबर आता इथे काय होईल 3 सामायिक आहे बघा. त्यानंतर 5 सुद्धा इथे सामायिक आहे. ते 2 या दोन्हीमध्ये सामायिक आहे. मग काय होईल 2 गुणिले 3 गुणिले हा 1 3 उरतो शिल्लक, हा 3 गुणिले 5. गुणाकार करूयात. काय होईल 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दुनी 90, किंवा 3 दुनी 6, 6 त्रिक 18, 18 पाचे 90. लसावी काय मिळाला 90. म्हणून 15, 30 व 90चा लसावी 90 आहे. यानंतर पुढच्या संख्या आहेत 105 आणि 195. 105चे आधी अवयव मिळूयात. काय होईल, राहिला 3 ने भाग जातो बघा. काय होईल 3 त्रिक 9, 1 उरेल 15, 3 पाची 15, म्हणजे 35 मिळेल. बरोबर 3 गुणिले, आता 35चे अवयव मिळूयात. काय होईल 5 गुणिले 7. यानंतर 195चे अवयव मिळूयात. आता याला सुद्धा 3 ने भाग जातो बघा. काय होईल 3 गुणिले 3 संग 18, पुन्हा काय होईल 3 पाची 15. आता इथे सुद्धा आपण याला 5 ने भाग देऊयात. काय होईल 5 गुणिले 13, 13 पाची 65 पाडे येतात आपल्याला. आता 13 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे पुन्हा याचे मूळ अवयव पडत नाहीत. लसावी बरोबर आता 3 आणि 5 हे सामायिक अवयव आहेत पहा. म्हणून काय होईल 3 गुणिले 5, मूळतील कोण 7 आणि 13, म्हणून गुणिले 7 गुणिले 13. हा गुणाकार करूयात. 5 त्रिक 15 गुणिले 13, 13 7 91. काय होईल 15 1 15, 5 येईल, 1 हातच्या जाईल इकडे, 15 9 135 आणि तो 1 म्हणजे 136 होईल. म्हणून 105 व 195चा लसावी 1365 आहे.
तुम्हाला पाढे पाठ असेल तर तिथल्या तिथे तुम्ही तोंडी गुणाकार करू शकता, पण पाढे पाठ करा. यानंतर पुढच्या संख्या आहेत 12, 15 आणि 45. 12चे अवयव मिळूयात. काय होईल? 2 गुणिले 6. पुन्हा काय होईल? 2 गुणिले 2 गुणिले 3. नंतर 15चे अवयव काय मिळतील? 3 गुणिले 5. आणि 45चे अवयव काय मिळतील? 3 गुणिले 15. पुन्हा काय होईल? 3 गुणिले 3 गुणिले 5. म्हणून लसाई बरोबर काय मिळेल? तर इथे 3 आपल्याला सामायिक अवयव मिळालेला आहे. त्यानंतर इथे दोन्हीमध्ये 5 सुद्धा सामायिक आहे. मग उरतो कोण? हा 3 आणि हे 2 वेळा आलेले 2. सगळ्यांचा गुणाकार करूयात. काय होईल? 5 त्रिका 15, 15 त्रिका 45 गुणिले काय होईल? 4. बरोबर काय होईल? 4 पंचे 20 होतील. 2 इकडे हातच्या येईल. 4 चौक 16 आणि 2 18. म्हणजे लसावी काय मिळालं आपल्याला? 180. म्हणून 12, 15 व 45 यांचा लसावी 180 आहे. तर ही जी मांडणी आहे ती तुम्ही कशीही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. फक्त उत्तर आपलं 180 येणं महत्त्वाचं आहे. यानंतर पुढच्या संख्या आहेत 63 आणि 81. 63च्या अवयव काय मिळतील आपल्याला? याला 3 ने भाग जातो बघा. मग काय होईल? 3 गुणिले 3 दोन्ही 6 3 1 3 म्हणजे 21 त्रिका 63. पुन्हा काय होईल? 3 गुणिले 7 7 त्रिका 21. त्यानंतर 81च्या अवयव काय मिळतील आपल्याला? त्याला पण 3 ने भाग जातो. काय होईल? 27 त्रिका 81. पुन्हा काय होईल? 3 गुणिले 9 9 त्रिका 27 ना. पुन्हा काय होईल? 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिका 9 9 त्रिका 27 27 त्रिका 81. तर लसावी बरोबर काय होईल? तर इथे 2 वेळा आपल्याला 3 सामायिक मिळालेला आहे. म्हणून आपण तर काय करूयात? 3 गुणिले 3 करूयात. पुन्हा काय होईल? हे 2 3 हे 2 वेळा आलेले 3 आपण घेतले. त्यानंतर हा उरलेला 7 घेतला. त्या सगळ्यांचा गुणाकार करूयात. काय होईल? 3 त्रिका 9 9 त्रिका 27 27 त्रिका 81 गुणिले 7. बरोबर काय होईल? 7 एक्के 7 7 8 56 म्हणजे 567. लसावी आपला 567 आलेला आहे. म्हणून 63 व 81 यांचा लसावी 567 आहे. यानंतर पुढच्या संख्या आहेत 18, 36 आणि 27. तर 18च्या वेळी आपल्याला काय मिळतील? 2 गुणिले 9. पुन्हा काय होईल? 2 गुणिले 3 गुणिले 3. यानंतर 36च्या वेळी काय मिळतील? 2 गुणिले 18. पुन्हा काय होईल? 2 गुणिले 2 गुणिले 9. पुन्हा काय होईल? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिका 9 9 दुनी 18 18 दुनी 36. त्यानंतर 27च्या वेळी आपल्याला काय मिळतील? तर 3 गुणिले 9. पुन्हा काय होईल? 3 गुणिले 3 गुणिले 3. यानंतर लसावी बरोबर काय होईल? आता या दोन्हीमध्ये 2 सामायिक आहे पहा. तो 2 लिहूयात आपण. त्यानंतर हा उरलेला सुद्धा 2 घेऊयात. गुणिले आता 3 तिन्हीमध्ये सामायिक आहे तो 3 लिहूयात. गुणिले हा 3 सामायिक आहे तो लिहूयात. आणि हा उरलेला 3 सुद्धा आपण इथे घेऊयात. काय होईल इथे? लसावी बरोबर 2 गुणिले 2 बेदून 4 4 त्रिका 12 गुणिले 3 त्रिका 9 12 9 किती? 108. लसावी बरोबर आपल्याला किती मिळाला? 108. म्हणून 18, 36 व 27 यांचा लसावी 108 आहे. तर प्रश्न 1 मध्ये आपले 10 प्रश्न सोडून झालेले आहेत. आता आपण प्रश्न 2 पाहूयात. प्रश्न 2. खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या. तर यामध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर त्या दिलेल्या संख्यांचा आपल्याला लसावी आणि मसावी दोन्ही काढायचा आहे. आणि त्यांचा 2 संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या गुणाकारात का असतो याचा आपण पडताळा घेणार आहोत. तर इथे दिलेल्या संख्या 32 आणि 37 आहेत. याचे आपण सुरुवातीला अवयव पाडून घेऊयात. नंतर मसावी लसावी काढूयात. आणि आता त्याचा गुणाकार आपण पाहूयात. 32चे अवयव काय होतील? तर 2 गुणिले 16. पुन्हा काय होईल? 2 गुणिले 2 गुणिले 8. पुन्हा काय होईल? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4. पुन्हा काय होईल? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बेदून 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32. त्यानंतर 37चे अवयव काय मिळते आपल्याला? 1 गुणिले 37. कारण 37 ही काय आहे? मूळ संख्या आहे. म्हणून
मसावी काय मिळेल आपल्याला? आता इथे मसावी यांचा 1 मिळेल, कारण एकच फक्त यामध्ये सामायिक आहे. आणि लसावी काय मिळेल आपल्याला? लसावी बरोबर काय असेल? या सगळ्या अवयवांचा गुणाकार. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 37. तर हे 2 3 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 1 32 गुणिले 37 यांचा गुणाकार करूयात आपण. हा गुणाकार किती मिळतो आपल्याला? तर 1184. तुम्ही बाजूला हा गुणाकार करून पाहू शकताय. तर लसावी आपल्याला 1184 मिळालेला आहे. आता मसावी गुणिले लसावी करूयात. मसावी गुणिले लसावी बरोबर काय होईल? मसावी आपला 1 आहे, गुणिले लसावी किती आहे? 1184 बरोबर काय मिळेल आपल्याला? 1184 मिळेल, कारण कोणत्याही संख्येला आपण 1 ने जर गुणले तर आपल्याला 30 संख्या मिळते. यानंतर दिलेल्या संख्यांचा गुणाकार करूया. दिलेल्या संख्या काय आहेत? 32 आणि 37. 32 आणि 37. आता हा गुणाकार आपण इथेच केलेला आहे. 32 गुणिले 37 तो किती मिळाला आपल्याला? 1184. यावरून आपलं काय लक्षात आलं? तर दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. आपण मसावी गुणिले लसावी केलं तर आपल्याला 30 संख्या मिळाली, आणि दिलेल्या संख्यांचा ज्यावेळेला गुणाकार केला त्यावेळेला आपल्याला 30 संख्या मिळाली. म्हणजे हे दोन्ही काय आहेत? समान आहेत. यानंतर पुढच्या संख्या आहेत 46 आणि 51. 46चे अवयव मिळूयात. 46ला 2 भाग जातो, कारण ही सम संख्या आहे, म्हणून काय होईल? 23 दुनी 46. आता पुन्हा याचे अवयव मिळत नाहीत पहा, कारण 23 काय आहे? मूळ संख्या आहे. त्यानंतर 51 ही विषम संख्या, याला 3 ने भाग देऊयात. काय होईल? 17 त्रिका 51. आता 17 सुद्धा इथे काय आहे? विषम संख्या, त्यामुळे पुन्हा अवयव मिळत नाही. म्हणून मसावी बरोबर काय होईल इथे? तर 1 येईल. आणि लसावी काय मिळेल आपल्याला? कारण यात कोणताच अवयव सामायिक नाही, त्यामुळे मसावी आपल्याला 1 मिळाला. तर लसावी बरोबर काय होईल? तर हे जे अवयव मिळाले त्या सगळ्यांचा गुणाकार. मग 2 गुणिले 3 गुणिले 17 गुणिले 23 काय होईल? लसावी बरोबर 3 दुनी 6 17 सक्क 102 गुणिले 23. हा पण गुणाकार करूयात. हा गुणाकार किती मिळतो आपल्याला? 2346. 23 दुनी 46 शून्य असल्यामुळे पूर्ण लिहिला. 23 1 23 मग 2346 आपला गुणाकार आलेला आहे. म्हणजेच लसावी आपल्याला काय मिळाला? 2346. नंतर मसावी गुणिले लसावी बरोबर काय होईल? 1 गुणिले 2346. आता 1 ने कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर आपल्याला 30 संख्या मिळते, म्हणून 2346 आपल्याला आहे त्याचं उत्तर मिळेल. यानंतर दिलेल्या संख्यांचा गुणाकार. दिलेल्या संख्या काय आहेत? 46 आणि 51 यांचा गुणाकार करूयात. 46 गुणिले 51 हा गुणाकार सुद्धा आपल्याला 2346 इतकाच मिळतो. तुम्ही बाजूला हा गुणाकार करून पाहू शकताय. यावरून मसावी आणि लसावीचा गुणाकार हा दिलेल्या संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. यानंतर पुढच्या संख्या आहेत 15 आणि 60. 15चे अवयव मिळूयात. 15चे अवयव काय आहेत? 3 गुणिले 5. यानंतर 60चे अवयव काय मिळतील? 2 गुणिले 30. पुन्हा काय होईल? 2 गुणिले 2 गुणिले 15. पुन्हा काय होईल? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. 5 ते 15 15 30 30 दुनी 60. आता इथे मसावी काय मिळेल आपल्याला? मसावी बरोबर आता इथे 3 आणि 5 हे सामायिक अवयव आहेत, त्यामुळे काय होईल? मसावी बरोबर 3 गुणिले 5 बरोबर 15 होईल. आणि लसावी बरोबर काय होईल? लसावी बरोबर हे 2 आपण आहेत तसे घेत आहोत. 2 गुणिले 2 पुन्हा काय होईल? 3 गुणिले 5. आता यांचा गुणाकार करूयात. 2 2 4 4 त्रिक 12 12 पंचे 60 किंवा 5 त्रिक 15 15 2 30 30 दुनी 60. म्हणजे लसावी काय मिळाला आपल्याला? 60 मिळालेला आहे. आता मसावी गुणिले लसावी करूयात. मसावी किती आहे? 15. लसावी किती आहे? 60. 15चा पाडा येतो आपल्याला. 15 सक्का 90 आणि 0 आहे तसं, म्हणजे काय मिळेल आपल्याला गुणाकार? 900 मिळेल. यानंतर दिलेल्या संख्यांचा गुणाकार. तर दिलेल्या संख्या सुद्धा काय आहेत? 15 आणि 60 आहेत. तर आपण ते 15 आणि 60चा गुणाकार केला आहे. पुन्हा आपण काय करतो आहोत? दिलेल्या संख्यांचा पण गुणाकार करतो आहोत, आणि त्या संख्या सुद्धा काय आहेत? 15 आणि 60 आहेत. आणि यांचा गुणाकार सुद्धा काय मिळेल? 900 मिळेल. म्हणजे दोन्हींचा गुणाकार आपल्याला ते समान मिळालेला आहे. म्हणून दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. तर समज तुम्हाला यामध्ये सुद्धा काही अवघड नाही आहे. आपण जसे मूळ अवयव पाडतो तसे मूळ अवयव पाडलेले आहेत. त्यांचा मसावी काढलेला आहे, लसावी काढलेला आहे. मसावी लसावीचा गुणाकार किती येतो ते पाहिलेला आहे. त्यानंतर ह्या दिलेल्या ज्या संख्या आहेत
त्यांचा गुणाकार करून तर पाहिलेला आहे आणि ते आपल्याला दोन्ही काय मिळतात, समान मिळतात. फक्त हे इथं आपण लिहिलेलं आहे. पुढच्या संख्या आहेत 18 आणि 63. 18चे अवयव मिळूयात. 18चे काय होईल, 2 गुणिले 9. पुन्हा काय होईल, 2 गुणिले 3 गुणिले 3. त्यानंतर 63चे अवयव काय मिळतील, 3 गुणिले 21. पुन्हा काय होईल, 3 गुणिले 7. 7 × 21, 21 × 63. मसावी बरोबर काय मिळेल, मसावी आपल्याला इथे, तर हा 3 आणि हा 3 दोन्हीमध्ये ते सामायिक आहे म्हणून काय होईल, 3 गुणिले 3 बरोबर 9. लसावी बरोबर काय होईल, हा 2 गुणिले हे 2 वेळा आलेले 3 गुणिले हा 7. यांचा गुणाकार करूयात. काय होईल, 3 दुनी 6, 6 त्रिक 18. 18 7 126 किंवा 7 त्रिक 21, 21 त्रिक 63, 63 दुनी 126. तर मसावी 9 आणि लसावी 126 आपल्याला इथे मिळालेला आहे. यानंतर मसावी गुणिले लसावी बरोबर काय होईल, 9 गुणिले 126. हा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळेल, 1134. 9 सक 54, 4 आले 5 हातच्या दिला, 9 दुनी 18 आणि 5 23, 3 लिहिले 2 हातच्या दिला, 9 1 9 आणि 2 11. यानंतर दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर काय होईल, 18 गुणिले 63. या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. यांचा गुणाकार असतो आपल्याला किती मिळतो, 1334. तुम्ही करून पाहू शकताय. म्हणून दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. यानंतर पुढच्या संख्या आहेत 78 आणि 104. 78चे अवयव मिळूयात. 78चे अवयव काय मिळतील, ही समसंख्या आहे त्यामुळे दोन्ही भाग जातो याला. काय होईल, 2 त्रिक 6 आणि 92 18, 39 मिळेल. पुन्हा काय होईल, 2 गुणिले 39 ही संख्या 13च्या पाड्यामध्ये येते म्हणून काय करूयात, 13 त्रिक 39. आता 13 ही मूळ संख्या आहे त्यामुळे पुन्हा अवयव मिळत नाही. त्यानंतर 104चे अवयव मिळूयात. याला सुद्धा दोन्ही भाग जातो, 2 पंचे 10, 2 दुनी 4. पुन्हा काय होईल, 2 गुणिले 26, 26 दुनी 52 माहिती आहे आपल्याला. बरोबर काय होईल, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 13, 13 दुनी 26. आता 13 सुद्धा काय मूळ संख्या असल्यामुळे पुन्हा अवयव मिळत नाही. मसावी बरोबर काय होईल, तर 2 आणि 13 हे आपल्याला इथं सामायिक मिळालेले आहेत म्हणून 2 गुणिले 13 यांचा गुणाकार होईल, 13 दुनी 26 म्हणजे यांचा मसावी काय असेल, 26 असेल. लसावी बरोबर काय होईल, हा सामायिक 2 गुणिले हे उरलेले 2 गुणिले हा 3 गुणिले 13. काय होईल, 2 दुनी 4, 4 दुनी 8 गुणिले 13 त्रिक 39. हा जर आपण गुणाकार केला तर हा गुणाकार किती मिळेल आपल्याला, 312. म्हणजे लसावी बरोबर काय मिळालं आपल्याला, 312. यानंतर मसावी गुणिले लसावी बरोबर काय होईल, 26 गुणिले 312 हा गुणाकार होईल. हा जर आपण गुणाकार बाजूला करून पाहिला तर तो किती मिळतो, 8112 इतका मिळतो. यानंतर दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर काय होईल, 78 गुणिले 104 होईल. हा गुणाकार सुद्धा जर आपण बाजूला करून पाहिला तर तो किती मिळतो आपल्याला, 8112. म्हणून दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. तर अशा प्रकारे आपला सराव संच पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा. धन्यवाद.